अमरावती शहरी भागात बिबट्याने संचार केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. शहरालगत असलेल्या वडाळी वनपरिक्षेत्रातही बिबट्या शहरात भटकंती करत असल्याने वडाळी, विद्यापीठ, तपोवन परिसर, मंगलधाम परिसर, SRPF कॅम्प, जुना बायपास या भागातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. बिबट्यापासून मानवी जीवितास धोका पोहोचू नये म्हणून शासनाची काय उपाययोजना आहे व या संदर्भात वन विभागाला निर्देशित करण्यात आला आहे का, असा प्रश्न अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळातून उपस्थित केला. यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सभागृहासमक्ष सांगितलंय की अमरावती शहराच्या लगतच वडाळी वनपरिक्षेत्र व पोहरा जंगल असून या भागात बिबट्याचा मोठा अधिवास आहे. या वनपरिक्षेत्रात बिबटसह इतरही वन्यजीव हे अन्न पाण्याच्या शोधात शहराकडे भटकंती करीत असून त्यांनी रहिवासी भागातील पाळीव जनावरे फस्त केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. शहरालगतच्या वडाळी, विद्यापीठ, तपोवन परिसर, मंगलधाम परिसर, SRPF कॅम्प, जुना बायपास भागात बिबट्याने शिरकाव केल्याचं सुद्धा CCTV कॅमेरामध्ये कैद झालाय. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मंगलधाम परिसरात तर बिबट्याच्या दहशतीमुळे कुणीही सायंकाळी 6 नंतर घराबाहेर पडत नसून ऑटो रिक्षा देखील मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती शहरालगतच्या परिक्षेत्रातील बिबट्यांना वेळीच मज्जाव न घातल्यास ते शहराच्या मध्यवस्तीपर्यंत पोहोचतील, असे अनेकदा समोर आले. 2 वर्षांपूर्वी बिबट्याने चक्क VMV परिसर व पुंडलिक बाबा नगर पाठ्यपुस्तक मंडळपर्यंत शिरकाव करून धुमाकूळ घातला होता. याबाबत सुद्धा आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सभागृहाला अवगत करून वनमंत्री नामदार गणेश नाईक यांचं लक्ष वेधलं. बिबट्या शहरालगतच्या जंगल भागातून भटकंती करत अन्नाच्या शोधात शहरात येत असल्याने त्याच्या मूळ वास्तव्याच्या ठिकाणी म्हणजे शहरालगतच्या जंगल भागाला चेनलिंग फेन्सिंग करणं आवश्यक आहे, अशी सूचना सुद्धा आमदार महोदयांनी सभागृहासमक्ष केली आहे. याकडे सुद्धा गंभीरतेने लक्ष देण्याची गरज असल्याचं आमदार महोदयांनी सभागृहात सांगितलं. पोहरा वडाळी वनपरिक्षेत्रातील बिबट्या व अन्य वन्यजीव शहराकडे येणार नाही व वन्यजीवांपासून मानवी जीवितास धोका पोहोचवू नये यासाठी कोणती कार्यवाही व उपाययोजना करण्यात आल्या, तसेच वन विभागाला तसे दिशानिर्देश देण्यात आले का, असा प्रश्न आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी विधानसभेत उपस्थित केलाय. सुलभाताई अध्यक्ष महोदय, वनमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की दर अधिवेशनामध्ये मी वाटते की आमच्या अमरावती शहरामध्ये शहराला लागून पोहरा जंगल आहे आणि पोहरा जंगलाला लागून असणारा जो एरिया आहे की त्या ठिकाणी आजही आहे. संध्याकाळी 6 नंतर त्या एरियामध्ये आपण जातो. मंगलधाम एरिया असेल, 500 क्वार्टर असेल, वडाईचा एरिया असेल, हा आमच्या अमरावतीमध्ये पोहरा जंगलाला लागून मोठा हा भाग आहे आणि वस्ती इतकी वाढलेली आहे की त्या ठिकाणी संध्याकाळी 6 नंतर लोक घराला दाराला कुलप लावून आतमध्ये राहतात. त्या एरियामध्ये जाण्याचं धाडस करत नाही, ॲटो जात नाही, रिक्षा जात नाही, काहीच नाही. तिथल्या लोकांची खूप मोठी समस्या आहे. मी वारंवार प्रश्न विचारते की अमरावती शहरामध्ये हा बिबट्या घुसत आहे. विद्यापीठाचा एरिया, त्या विद्यापीठाच्या एरियामध्ये ते घराच्या लोकांमध्ये आले, त्याच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा फुटेज आलेले आहे. कुत्रे घेऊन जातं, डुकरं राहिलेले नाही आहे आणि माणसांच्या सुद्धा जीवाला भीती आहे. त्यामुळे या माध्यमातून याची व्यवस्था, बिबट्याची व्यवस्था करण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार का की जेणेकरून अमरावती शहरामध्ये बिबटे येणार नाही, याची आपण वन विभागाला तशा सूचना करणार किंवा त्यांना पकडण्याची काही व्यवस्था करणार आहे का? यावर उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात सांगितलंय की महाराष्ट्र शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा दुरुस्ती विधेयक विधानसभेत पारित केलं असून यामध्ये वन्यजीवांच्या अधिवासाचं रक्षण जितकं महत्त्वाचं आहे तितकंच मानवी जीवितास त्याचा धोका उद्भवू नये म्हणून प्रभावी खबरदारी व उपाययोजना करण्याचं सुद्धा तरतुदी आहेत. अमरावती शहरी भागात बिबट्याचा शिरकाव होऊ नये म्हणून वन विभागाला ठोस उपाययोजना करण्याचे निर्देशित करणार असून सदस्यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्थानिक पोलीस यंत्रणा तसेच ग्रामीण प्रशासन या सर्वांना सोबत घेऊन तत्परतेने प्रभावी उपाययोजना करण्यासंदर्भात वन विभागाचा पुढाकार राहणार असल्याचं उत्तर मंत्री गणेश नाईक यांनी दिलंय. सदर भागातील वनपरिक्षेत्रात बिबट सफारी, व्याघ्र सफारी, CCTV कॅमेरे आदीचा वॉच अशा विविध माध्यमातून बिबट्यांच्या हालचालीबाबत लक्ष देऊन उपद्रव रोखण्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्याच्या सूचना स्थानिक वन विभागाला देणार असल्याचं वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुलभाताई खोडके यांनी अमरावती परिसरातील वावरणाऱ्या बिबट्यांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. वन खातच नाही तर त्या ठिकाणी ग्रामविकास खात्याचे ग्रामसेवक, तलाठी, तिथले लोकल पोलीस, विविध प्रकारचे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार या सगळ्यांचा त्याच्या ठिकाणी सहभाग घेऊन या बिबट्यांना नियंत्रित करण्याचा आणि
लोकांचं जीव सुरक्षित ठेवण्याचा वन खात्याचा विचार आहे. त्या अनुषंगाने सगळ्या योजना पुढे करत आहोत. भविष्य काळामध्ये मस्तरामजी घ्या, मी शेवट. म्हटल्याप्रमाणे बिबट सफारी आणि व्याघ्र सफारी यांच्या ज्या कल्पना आहेत त्या सर्व सदस्यांना कळवल्या जातील. आणि सुलभाताई खोडके आपल्याला जर तुम्ही आपल्या CCTV मध्ये दिसला तर आमच्या खात्याच्या लोकांना फोन करा. खात्याचे लोक येऊन आपल्याला तिथे भेटतील आणि त्या समस्या दूर करतील.